हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? भरपूर दिवसानंतर आपण भेटतो आहे. सो आता आम्ही चाललो आहे मुळगावचा वडापाव खायला. भरपूर दिवस आमची इच्छा होती जायची खायला. सो आता फायनली तो मुहूर्त निघाला आहे आणि त्या मुहूर्ताला आम्ही निघालो आहे. आज आहे मंडे आणि आमचे साहेब नाही गेलेत ऑफिसला, सो आम्ही तो प्लॅन केला आहे. आणि हे आमचं चंगू मंगू दोघांचं चाललं आहे गाडीमध्ये बसणं. बघू शकता, बसवणं चाललंय. आणि जाऊया, खाऊया आणि बघूया. सो चला. गाडी पुसायची आहे का? मी गाडी पुसून ठेवलेली आहे तशी, सो म्हणून त्यांना काय एवढे कष्ट घ्यायची गरज नाही आहे. बिकॉज आहे ना पोचापाची करणारी. पुसली, काच पण पुसली होती. दिसत नाही का काच पुसलेली? आलोय मुळगावचा वडापाव खायला. हे दोघं अजून गाडीतनं उतरले नाही आहेत. त्यांचीच वाट बघते. एसीची हवा खात्यात, ऊन आहे बाहेर म्हणून. तुम्हाला दिसतंय की नाही, आय डोंट नो. झूम तर होणार नाही. सो उन्हामुळे जास्त लोक नाही आहेत. चल ना. दोघांची नाटकं चालू आहेत. गाडीतनं उतरायला तयार नाहीत दोघं पण उन्हामुळे. हे बघा, मोबाईल बंद कर, त्याशिवाय मी येणार नाही. चला चला. काळ्या काच करून नाटकं करू नका. चला चला, बाहेर या, बाहेर या दोघांनी. चला. सो मी मागवली आहे वडा उसळ. ह्यांनी 2 वडापाव मागवलेले आहेत आणि ह्यातनंच बनायला खाणार आहे. सो टेस्ट करून सांगा कसं वाटतंय तुम्हाला. तुमच्यासारखं कोणी रिव्ह्यू देऊ शकत नाही या जगात. बोला, कसं आहे? खाऊये कसं आहे साहेब? चांगलं आहे. 5 मधनं किती रेट द्याल? 3.5. आणि हे आमचं नुसतं साधं वडा पाव खाणारी. चला मग टेस्ट करूया, खाऊया आणि कशी आहे ते बघूया. असं गोंडस बाळ आमच्याजवळ झोपलेलं आहे येऊन. सगळेच ॲनिमल्स माझ्या थ्रू अट्रॅक्ट होतात. ती बाहेर बसली होती, आता येऊन लगेच माझ्याजवळ झोपली. बरोबर ना? बरोबर बरोबर. झोपली. ती तिकडे होती, आपल्यासोबत इकडे आली आणि ती इकडे झोपली. मान या नामान. गुंडू शोन, चला चला, खाई खाई चला. खाऊन झालंय आता. आता इथे समोरच उसाचा रस मिळतो, तो प्यायला जाऊ. इकडे राहणार तिकडे. तो उसाचा रस पिऊ आणि मग थोडं डॅमवरती जाऊ. हे पापाची परी आणि पापा. मी तर फर्स्ट टाइम प्यायते इथला उसाचा रस. भरपूर वेळा स्लिप ऑफ टंग झालं. भरपूर वेळा आले पण इथे कधी आले नाही उसाचा रस प्यायला. सो पिऊया आणि ट्राय करूया कसा आहे. सो आम्ही एवढा वेळ विचार करतोय की ही उसाची मशीन चालू नाही आहे, बट आवाज येतोय कुठनं. सो कळलंय की ती वरती मशीन दिसते ही वाली, त्यांनी घंटी लावली आहे आणि त्याचं असं फिरत आहे. सो भले मशीन चालू नाही आहे पण घंट्या वाजत आहे. म्हणजे लोक कुठे कुठे डोकं लावतात पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी. बरोबर ना? तुमचं काय मत आहे घंट्यांवर? हां, काय नाही. आम्हाला घामच पुसण्यात बेजारी असते, नंतर चष्मा लावण्यात. त्याचा रस बनतोय फ्रेश. मी तिला चॉकलेट मागितलं तर तिने मला दिलं नाही. कधी देणार चॉकलेट? आता ती देणार कशी बा? हे तूच खा, हे तूच खा. हा, बघितलं, हे असे असतात पोरं.
केवढूसा तुकडा दिलाय बघा, एवढूसा तुकडा दिलाय. आणि हे लालची इथे आहेच उभं. एक घोट ह्याने, एक घोट तिने, एक एक घोट घेऊन चालू आहे, एक एक घोट. बघू शकता इकडे रोडची कामं चालू आहेत. जे की तो हा रोड एवढा चांगला होता तरी ह्या लोकांना तो का रिपेअर करायचा आहे आय डोंट नो. जे गरजेचे आहेत ते राहिले बाजूला आणि हा बारवी डॅमचं काय काम नसताना पण रिपेअरिंग करतायत बिनकामाचं. सिरियसली हा रस्ता खरंच चांगला होता. पुढचा बघू शकता, त्याच्यावरूनच समजू शकता की हा रस्ता चांगला होता. बट आय डोंट नो ह्यांनी का हे पराक्रम केलाय, जागोजागी खलून ठेवला आहे. आमचं मंकी मॅन, हे आमचं मागे मंकी मॅन सीट खाली करून उड्या मारणं चालू आहे. आणि आमचे साहेब गेले आहेत ATM मध्ये आले. सो आज आम्ही अशा एक ठिकाणी जाणार आहे जी प्लेसबद्दल आता आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही, बट लवकरच आम्ही सांगू जेव्हा वेळ येईल. सो चला बघूया काय प्लेस आहे, त्याच्यावर तुम्हाला थोडा अंदाजा येईल. बट ती काय प्लेस आहे आम्ही पूर्णपणे तुम्हाला सांगणार नाही काय आहे काय नाही. मुद्दाम त्या स्पीड ब्रेकरवरनं निघली. सो चला बघूया ती प्लेस आणि थोडा अंदाजा येईल. लेट्स गो. सो आता आम्ही आलो आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडवरनं कळेलच कुठे आलो आहे काय आहे. ही साईड तयार आहे, ही साईड बनते आहे. इकडे वरती पार्किंग आणि हे 2 फ्लोअर पार्किंग आहे आणि त्याच्यावरती स्विमिंग पूल आणि गार्डन आणि सगळं प्ले एरिया आहे. सो चला आता आतमध्ये बघूया म्हणजे ऑलमोस्ट रेडीच आहे. तेही गोष्ट रेडी आहे, पण बघूया. आतमध्ये काम चालू आहे आणि इकडे कोपऱ्यामध्ये मंदिर आहे. ही लॉबी आहे A विंगची आणि B विंगची इकडून आतमध्ये आहे लॉबी. सो चला आतमध्ये. 16 फ्लोअर आहे. सो ऑलमोस्ट रेडी आहे, रेडी झाला आहे फ्लॅट. बघू शकता तुम्ही तो काय नाही हे सगळं तुम्हाला आम्ही जेव्हा मेन ब्लॉग बनवू त्याच्यामध्ये हे सांगूच. आणि हे 2 राजा आणि त्यांची राणी. सो चलो तो गेला आणि केक वरती जाऊन तुम्हाला दाखवते आणि काय आहे मी पूर्ण तुम्हाला सांगेन. आलो आहे वरती अँड द 16th फ्लोअर. 12 वर आहे, 16 वरती चालत जावं लागणार कारण बिकॉज झालं नाही आहे 16चं. हे खाली हे जे दिसतं आहे ते जिम पूल एरिया जसं तिकडे झालेलं आहे सेम हा इथेही होणार आहे. आणि हे दृश्य आहे 12व्या मजल्यावरनं आणि 16वा मजला अजून बनायचा आहे. हा जो आहे तो पनवेल हायवे दिसतोय तो. आणि जो आणि हे आहे स्विमिंग पूल गार्डन त्या विंगचं. आणि मागे राहा तुझे हात धर. आणि इथे होणार आहे आमच्या विंगचं स्विमिंग पूल आणि गार्डन. आणि हे खाली सारे बंगलोज आणि समोरची बिल्डिंग तर रेडीच आहे, अशी सेम ही इथे बनणार आहे. सो जेव्हा सगळ्या गोष्टी होतील तेव्हा तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगेलच. इथे चाललं आहे आता, लिफ्ट अडकली म्हणजे थोडी वर झाली आहे तर ती खाली करायची आहे. सो ह्या लोकांचं चाललं आहे काम म्हणून थांबावं लागतंय. हे कामगारांची पोरं
द्या जोर लगा के हैशा. तुम्ही ढकलून नाही होत का खाली? जोर लावून तुम्ही होणार नाही. हा सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि बघू शकता अनाऱ्याची कझन बहीण आली आहे, म्हणजे आत्याची मुलगी. सो ती जेव्हाही येते तेव्हा तिला सगळं तिच्याकडनंच करून घ्यायचं असतं. जेवायचंही तिच्या हाताने असतं, अंघोळीही तिच्याच हाताने घालायची असते आणि सगळं तिच्याकडनंच करायचं असतं. सो ती पूर्ण पॅम्पर होऊन घेते तिच्याकडनं आणि खूप एन्जॉयही करते बिकॉज तिला कोणी कझन नाही आहे तिच्याशिवाय. सो दोघींचं एन्जॉयमेंट चालू आहे. सो दोघींचं नाचून गाचून झाल्यानंतर दोघी स्टोरी आणि गाणी बोलून दाखवतात आमच्या दोघांना. सो तो कार्यक्रम आवडून आम्ही झोपू आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि असंच बघत राहा आम्हाला आणि खूप सारं प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय बाय.